आज जागतिक महिला दिन आहे आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत महिला यशोमतीताई ठाकूर. ताई, काय सांगणार? आज जागतिक महिला दिन आहेत. पहिले तर खूप खूप शुभेच्छा महिला दिनाच्या. काय सांगणार तुम्ही? आता दिल्लीमध्ये होतात, आगामी वाटचाल कशी आहेत काँग्रेस पक्षाची? आज महिला दिन आहे तर सगळ्या महिलांना आणि सगळ्या पुरुषांना देखील, कारण महिला नसतात तर तुम्ही जन्मला नसतात, तर महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. राहिली काँग्रेस पक्षाची वाटचालची जी आहे ती आहे. आम्ही सातत्यानं चालतोय. सर्वधर्म समभाव हा आमचा मार्ग आहे आणि आम्ही त्या मार्गावर चालतोय, न घाबरता न डगमगता. काही लोक घाबरत आहेत आणि घाबरून ज्यांनी पाप केलं ते सोडून जात आहेत, पण जी आहेत ती आहेत आणि ती राहणार आहेत. ते जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाहीत. लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. वंचित देखील जागांसाठी, अनेक जागांसाठी आग्रह आहेत. कसं सामोरं जाणार? केव्हापर्यंत तिढा सुटणार आहे जागांचा? तो सुटला पाहिजे. प्रत्येकाला जर जो जो संविधानावर प्रेम करतो, जो जो त्या विचारांवर विश्वास ठेवतो, त्यांनी 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 स्वतःची जबाबदारी ती समजून जर वागलं तर तिढा संपवायला काहीच वेळ लागणार नाही. नाहीतर आपण खूप गाजावाजा करतो, संविधान टिकलं पाहिजे, सर्वधर्म समभाव राहिला पाहिजे, आणि मग त्याच्यामध्ये आपण इलॉजिकल वागण्यामध्ये काही अर्थ राहत नाही. आज लोकांनाही हे कळतं आहे आणि जो जो लोकशाहीवर विश्वास ठेवतो त्यांनी हा तिढा सोडवून सामोरे गेलं पाहिजे. एक वेगळ्या प्रकारचं वातावरण आपल्या लोकशाहीमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि ते काही लोकशाहीसाठी चांगलं नाही आहे. हे ज्यांच्या ज्यांच्या लक्षात येतं आहे तो नक्कीच लॉजिकल वागेल असा विश्वास आहे. 2-3 दिवसापूर्वी जे ते अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. अकोला असेल, जळगाव, संभाजीनगर आणि मुंबईमध्ये पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या आणि याच दरम्यान जे ते महायुतीच्या जागा वाटपावर चर्चा झाली. मोठा भाऊ म्हणून भाजप 35पेक्षा अधिक जागा लढवण्याच्या मूडमध्ये आहेत. दुसरीकडे जर पाहतो, अजित पवारांना केवळ 3 जागांवर समाधान मानावं लागणार आहेत आणि शिंदेंना देखील 9 ते 10 जागांवर समाधान मानावं लागतात. सध्या ते भाजप सोबत आहेत. कसं पाहता? मोठा भाऊ भाजप होते. आता मी त्याच्यावर काय बोललं पाहिजे? आपल्याला माहिती आहे भाजप कशा प्रकारे काम करतं. त्यांना सगळे पक्ष संपवायचे आहेत, त्यांना लोकशाही संपवायची आहे, त्यांना हिटलरशाहीमध्ये जास्त रस आहे आणि एकाधिकार मध्ये ते विश्वास ठेवतात. आपण डिसेंट्रलायझेशनवर विश्वास ठेवतो. जो जो लोकशाही मानतो तो हे नाही मानू शकत. आता काही लोकांनी त्यांचा पदर पकडलेला आहे, तर त्यांची त्यांची मजबुरी त्यांना माहिती. त्याच्याबद्दल खरं मी काय वक्तव्य केलं पाहिजे? पण लोकशाही संपवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशात होतं आहे, ही वास्तविकता आहे. महायुतीतीलच आमदार नेते बच्चू कडू असे म्हणाले की जागा वाटपाचा तिढा जर सुटला नाही तर शिंदेचे उमेदवार असतील किंवा अजित पवारांचे उमेदवार असतील यांना भाजपच्या तिकिटावर लढवलं जाणार आहे. मी तुम्हाला तेच म्हटलं, त्यांची त्यांची मजबुरी किंवा त्यांची त्यांची अजून कठोर शब्द वापरायचा असेल तर त्यांची त्यांची लाचारी त्यांना माहिती. आता त्यांच्या लाचारीबद्दल मी काय बोललं पाहिजे? भाजपची तिकीट जाहीर झाली, उमेदवारांची जी आहे यादी प्रसारित झाली. महाराष्ट्रातलं एकही भाजपच्या नेत्याचं नाव नाही, खुद्द नितीन गडकरींचं देखील नाव नाही. त्यावर उद्धव ठाकरेंनी थेट त्यांना ऑफर दिलेले आहेत की महाविकास आघाडीमधनं या, तुम्हाला उमेदवार देतो, पहिल्या यादीत नाव देखील देतो. कसं पाहता उद्धव ठाकरे? नाही, आता नाव का नाही हे तर तुम्ही भाजपच्या नेत्यांना विचारलं पाहिजे. नाव यायला पाहिजे होतं. गडकरी साहेबांसारखा एक व्यापक आणि बलाढ्य कार्यकर्ता किंवा विचारधारा किंवा नेता, त्याचं नाव यायला पाहिजे होतं. नाही आलं त्याला लॉजिक मला काय दिसत नाही आहे. म्हणजे ते काय करतात भाजपवाले, ते मुस्काट दाबून बुक्या मारतात. तर ते आता कोणाची मुस्काटं दाबतायत आणि कोणाला बुक्या मारतात हे मला काय माहिती. शेवटले 2 प्रश्न. आज महिला दिन आणि या महिला दिनाच्या निमित्तानं मोदींनी जे आहेत ते महिलांना मोठं गिफ्ट दिल्याचं बोललं जातं. 100 रुपये सिलेंडर मागं कमी केलेत. कसं पाहता मोदी सरकारच्या या निर्णयाकडे? मला हे सगळं फार हास्यास्पद वाटतं. 300 रुपये कमी करतात, पहिले 900 रुपये वाढवतात, मग 300 रुपये कमी करतात, मग परत इलेक्शन आलं म्हणून महिला दिनाच्या निमित्ताने एखादी घोषणा करतात आणि 100 रुपये, परत इलेक्शन संपले की परत ते वाढवतात. का असं? 400 रुपयाचं सिलेंडर देतो म्हणाले होते ना, मग करा ना, हिंमत असेल तर 400 रुपयाचं. कुठे ते पैसे जात आहेत आणि काय करतायत, हे इलेक्शनची स्टंटबाजी आहे, दुसरं काही नाही.
ते महिला दिनाच्या निमित्त एक शेवटला प्रश्न. महाराष्ट्र जर आपण पाहतो सावित्रीबाईचा महाराष्ट्र आहे, मा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे, परंतु अजूनही महिला मुख्यमंत्री जे आहेत ते महाराष्ट्राला लाभलेल्या नाहीत. काय वाटते काँग्रेस? हां, आता महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, प्रत्येकजण बोलतं आहे. युनिसेफनी पण आणि UN पण जे काही प्रोग्रॅम्स किंवा जे काही आखणी केलेली आहे त्याच्यामध्ये महिलांना प्राधान्य देण्याचा विषय सगळेच बोलत आहेत. पण ते मुळातून होईल त्यावेळेला होईल. पुढच्या काळामध्ये महिला मुख्यमंत्री झाल्या पाहिजे महाराष्ट्रामध्ये पण, अशी अपेक्षा प्रत्येकाला वाटते. महाविकास आघाडीचं सरकार येईल असं तुम्ही बोललेल्या होत्या. पंकजा मुंडेंनी देखील मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली होती. संधी मिळाली तर बघूया काय होतं समोर, त्याच्याबद्दल आज कसं काय बोलणार. नक्कीच. तर या होत्या काँग्रेसच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर. स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.